अहो मंडळी, हे अक्षर बघा, किती भारी गोष्ट आहे. या अक्षरात इतकी ताकद आहे की एखादा अंधारात असलेला माणूस उजेडात येतो. पण आपल्यातले किती लोक अक्षर शून्य आहे ते विचार करा बरं. माई माय विचार, तिला नाव बी लिहिता येत नव्हतं. अंगठ्याला काम भागवायची आणि म्हणायची, लेकरा मी नाही शिकली रे, पण तू शिक, माझ्यासारखं आयुष्य घालू नको. त्यावेळचं दुखणं अजूनही माझ्या हृदयात आहे. शाळा म्हणजे फक्त 4 भिंती नाही, तर ती माणूस घडायची चूल आहे. जिथं मुलं अक्षर शिकतं, त्याचं भवितव्य तिथं पेटतं. पण आपल्यातल्या गावातले किती लोक त्याच्या लेकराला शाळेत पाठवतात. एखादा मुलगा विटा उचलतो, एखादा बकरी चारतो, एखादी मुलगी पाण्याच्या घागरी उचलते आणि आपण म्हणतो की हा हक्क त्यांचा आहे. खरंच हा त्यांचा आहे का? साक्षर झालं की माणसाला हक्क कळतो, न्याय कळतात, स्वप्न बघण्याची ताकद येते. इतर अख्खं आयुष्य इतरांच्या भरोशावर घालावं लागतं. म्हणून म्हणतो मंडळी, शिक्षण शिका. मुलगा असो की मुलगी, गरीब असो की श्रीमंत, सगळ्यांनी शिक्षणाचं पाणी प्यायलाच पाहिजे. कारण पोट भरलं माणसाला जगता येतं आणि शिक्षण शिकलं की माणूस बनता येतं. तर चला मंडळी, आपलं गाव आपणच उजळूया. प्रत्येक घरात शिक्षणाचा दिवा लावूया. साक्षरता हीच खरी ताकद आहे आणि ही ज्योत आपल्याला विझू द्यायची नाही.